नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण वर्ग 12वा विषय इतिहास प्रकरण 4 वसाहतवाद आणि मराठे हा अभ्यासत आहोत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज्ञापत्राविषयी आणि एकंदरीत पोर्तुगीज आणि मराठे यांचे संबंध कसे होते याविषयी जाणून घेणार आहोत. तर आज्ञापत्र तुम्हाला 24 पेज नंबरवर तुमच्या पाठ्यपुस्तकात दिलेला आहे. बघा, यावर तुम्हाला मी काही खुणा केलेल्या पण दिसतील, पॉईंट्स दिलेले आहेत, तशा तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये करून घ्यायच्या आहेत. आता आपण याची माहिती बघू. सुरुवातीला मी तुम्हाला याचा एक व्हिडिओ पण 10 सेकंदाचा टाकलेला आहे, तो पण तुम्ही बघू शकता, शॉर्टमध्ये आहे. तर आता यातले काही मुद्दे तर मी आत्ता मागच्या व्हिडिओमध्ये जेव्हा प्रस्तावना आणि मराठ्यांचा वसाहतवादाला विरोध हा पॉईंट आपण घेतला त्यामध्ये क्लिअर केलेले आहेत. तरी एक आज्ञापत्रातले मेन पॉईंट्स आपण अभ्यासणार आहोत. शिवाजी महाराजांनी युरोपीय व्यापाऱ्यांना ओळखण्यात दूरदृष्टी दाखवली आणि म्हणूनच त्यांनी आपले जे कोणी सरदार होते किंवा आपले जे कोणी कारभारी होते त्यांच्यासाठी एक संदेशवजा असं आज्ञापत्र काढलेलं आहे. आणि ते आपल्याला आजच्या आपल्या मराठी भाषेमध्ये त्याचा अनुवाद करून दिलेला आहे. मी मागच्या व्हिडिओत बोललीच होती की ही दूरदृष्टी इतर भारतीय राजांमध्ये अभावानेच दिसून येते. आता या आज्ञापत्रातला पहिला मुद्दा आपल्याला एकंदरीत जवळपास 8 ते 9 मुद्द्यांमध्ये याचा अभ्यास करायचा आहे. तर पहिला मुद्दा, पोर्तुगीज, इंग्रज, डच आणि डॅनिश हे व्यापारी भारतीय सावकारांसारखे नाही. हे लोक त्यांच्या देशातील राज्यकर्त्यांच्या मदतीने आपल्या भागात येतात आणि आपल्या जागेचा मोह असल्याने आपल्या प्रदेशावर राज्य करण्याची त्यांची इच्छा आहे. हा पहिला मुद्दा. मी आज्ञापत्र तुम्ही एकदा वाचून घ्यायचं आहे, म्हणजे मग मी आता जे काही फक्त मुद्देवाईज तुम्हाला सांगते ते लक्षात येणार आणि तेवढं अंडरलाईन करून त्याचं एक वाक्य तुम्ही तयार करायचं आहे. तर मी आता ते पुन्हा एकदा रिपीट करते की वाक्य कसं तयार होतंय. पोर्तुगीज, इंग्रज, डच आणि डॅनिश लोक हे भारतीय व्यापाऱ्यांसारखे व्यापारी नाहीत, तर ते त्यांच्या देशातल्या राज्यकर्त्यांच्या मदतीने इथे येतात आणि इथल्या जागेचा मोह असल्याकारणाने त्यांना इथे त्यांचं राज्य प्रस्थापित करायचं आहे असं शिवाजी महाराजांनी त्यांच्या एकंदरीत हेतूवरून किंवा हालचालींवरून ओळखलं होतं. हा झाला पहिला मुद्दा आज्ञापत्रातला, की शिवाजी महाराज आपल्या लोकांना कसे सावध करत आहेत. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे, युरोपीय व्यापारी हट्टी आहेत. त्यांनी हाती घेतलेली जागा ते सोडणार नाहीत. म्हणजे शिवाजी महाराजांना हे जाणवलं होतं की एकदा जर यांना इथे कायमस्वरूपी जागा मिळाली, व्यापाराच्या निमित्ताने असो, किल्ले किंवा वखारी बांधण्याच्या निमित्ताने असो, तर ते पुन्हा ती जागा कधीही सोडणार नाहीत असं शिवाजी महाराजांना खात्री झालेली होती. एकंदरीत आपण म्हणू की समोरच्या व्यक्तीचं वागण्यातला जो एक कपटी भाव आहे तो त्यांनी ओळखला होता. त्यानंतरचा त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या लोकांशी संबंध कामापुरतेच असू द्यावेत. म्हणजे या लोकांशी तुम्ही फक्त कामापुरता व्यवहार ठेवा. आपल्या आतली व्यवहारातली किंवा आपल्या साम्राज्याची किंवा आपल्या मराठी सत्तेची कुठलीच जास्तीची माहिती यांना द्यायची नाही. तिसरा मुद्दा आहे, जलदुर्गाजवळ किंवा समुद्री किनारी किंवा खाडीच्या तोंडाशी त्यांना अजिबात जागा देऊ नका. हा मुद्दा मी मागच्या व्हिडिओतही स्पष्ट केला. का देऊ नका? कारण आरमाराच्या सामर्थ्याच्या भरोशावर ते त्या भागात लगेच आपले पाय रोवतील. तर त्यांना त्यांच्या आरमाराची मदत होईल अशा ठिकाणी जागा देऊच नका. किंबहुना आरमाराची मदत त्यांना मिळणारच नाही अशा ठिकाणी त्यांना जागा द्या. म्हणजे
त्यांचे जहाजं किनाऱ्याला लागली आणि किनाऱ्याला लागल्यानंतर ती मदत पोचायला त्यांना बराच प्रदेश आतमध्ये यावं लागेल आणि ह्या वेळामध्ये आपण त्या लोकांना गनिमी कावा पद्धतीने त्या लोकांची छापेमारी करून आपण त्यांच्याजवळचे साधनंही घेऊ शकतो आणि त्यांचा बिमोडही करू शकतो. कारण त्यांना एक माहिती होतं की हे आरमार म्हणजे समुद्रात जितके शक्तिशाली आहेत तेवढे हे जमिनीवर नाहीत. जमिनीवर आपण यांचा सामना करू शकतो. म्हणून ते म्हणतात की त्यांना जलदुर्गाजवळ म्हणजे जी जलदुर्ग शिवाजी महाराजांनी बांधली होती किंवा अशी ठिकाणं की जिथे बांधू शकल्या जातील जलदुर्ग अशी जागा त्यांना द्यायची नाही, खाडीच्या तोंडाशी द्यायची नाही, समुद्र किनाऱ्यावरही द्यायची नाही. तर का नाही द्यायची यांना, तर समुद्र किनाऱ्यापासून लांब आणि गावाच्या जवळ द्या. गावात नाही, गावाच्या जवळ द्या. का बरं? कारण हे आता मी जसं वर्णन केलं की हे जर यांना समुद्रकिनारी जागा दिली तर हे आपली ताकद दाखवून देतील आणि जलदुर्ग बांधतील. मी जसं आत्ता बोलली की खाडी, समुद्राच्या खाडीजवळ वगैरे इथे कुठेही जागा द्यायची नाही. आता चौथा मुद्दा आहे तो आरमार तोफा, याद्वारे ती आपली ताकद दाखवून देतील आणि त्या जागेवर नवे जलदुर्ग निर्माण करतील आणि त्यांचे नेहमीसाठी इथे बस्तान बसवतील. म्हणून त्यांना कुठे द्यायची आहे जागा? समुद्र किनाऱ्यापासून आतमध्ये गावाजवळ द्या. गावात नाही द्यायची, गावाजवळ द्यायची की गावातल्या लोकांना त्याचा त्रास होऊ नये. पण गावाजवळ असल्याकारणाने त्यांच्या प्रत्येक हालचालीवर मात्र शिवाजी महाराजांच्या माणसांचं लक्ष असलं पाहिजे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे 6वा मुद्दा, त्यांना पक्क्या इमारती बांधू देऊ नका. समुद्र किनाऱ्यापासून लांब आणि गावाच्या जवळ हा 5वा मुद्दा. 6वा मुद्दा, त्यांना पक्क्या इमारती बांधू देऊ नका. त्यानंतर 7वा मुद्दा, त्यांच्या मार्गात आडवे येऊ नका आणि त्यांना आपल्या मार्गात आडवं येऊ देऊ नका. म्हणजे त्यांच्याशी इतक्या सावध रीतीने वागायचं की त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष असलं पाहिजे. ते कुठेच आपल्याला आर्थिक, राजकीय क्षेत्रामध्ये किंवा सामाजिक, धार्मिक क्षेत्रामध्ये त्यांना आपल्या मार्गात येऊ द्यायचं नाही आणि आपणही शक्यतोवर अंतर राखूनच राहायचं, त्यांच्या मार्गात जायचं नाही. पण जसं आपल्याला संशय येईल की हे काहीतरी कपटनीती करत आहेत तेव्हा मात्र त्यांना धडा मात्र जरूर शिकवायचा. शत्रू मुलखात स्वारी केल्यास, 8वा मुद्दा आहे हा, शत्रू मुलखात स्वारी केल्यास तेथे परकीय व्यापारी म्हणजे हे परदेशी, इथे लक्षात घ्या इथे फिरंगी, परकीय हा शब्द कोणासाठी वापरला आहे? तर हा शब्द वापरला आहे पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज, अफगाणी या सिद्धी अशा लोकांसाठी. त्यांच्याकडून दंड वसूल करावा. म्हणजे ते जर परकीय मुलखात व्यापार करत आहे म्हणजे आपल्याशी व्यापार करून परकीय मुलखामध्ये आपल्या विरोधात जर त्यांचा व्यापार करत असतील, ते सापडले किंवा कुठेतरी व्यापारात आपल्याशी कपट करत आहे असं सापडलं किंवा परकीय मुलखात आता आपली जबाबदारी नाही आहे की त्यांचं संरक्षण करणे, आपल्या भागात नाही ते, तर अशावेळी त्यांना त्रास देऊ नका, पण त्यांच्याकडनं दंड मात्र नक्की वसूल करावा आणि त्यांना त्यांच्या स्थळी म्हणजे जिथे त्यांची वखार आहे तिथे त्यांना परत पाठवून द्यावे असं शिवाजी महाराज म्हणतात. लक्षात घ्या त्यांना का तिथे पाठवून द्यावे. आता लक्षात घ्या, जर या परकीयांनीच व्यापार केला तर जो व्यापार देशातल्या देशात व्हायचा त्यावर परिणाम पडणार आहे. म्हणून भारतीय काही राजांनी या परकीय लोकांना विशिष्ट क्षेत्रातच व्यापार करण्याची परवानगी दिलेली होती, परवाने दिलेले होते आणि या व्यतिरिक्त जर ते दुसरीकडे व्यापार करताना आढळतील किंवा करतील तर आपल्या भारतीय अंतर्गत व्यापारावर त्याचा परिणाम होणार होते. आणि म्हणून शिवाजी महाराज असं म्हणतात की परकीय व्यापारी जर शत्रू मुलखामध्येही व्यापार करताना आढळला, कारण आपला व्यापार त्यामुळे कमी होईल ना, तर त्याला पकडायचं, त्याच्याकडून दंड वसूल करायचा आणि त्याला त्याच्या वखारीमध्ये, त्याच्या स्थळी म्हणजे त्याच्या वखारीच्या क्षेत्रात त्याला जाऊ द्यायचं किंवा पाठवून द्यायचं असं शिवाजी महाराज म्हणतात. तर एकूण आज्ञापत्रामध्ये शिवाजी महाराजांनी जवळपास 8 मुद्द्यांमध्ये या परकीय लोकांना ओळखल्यावर यांच्याशी कशा पद्धतीची वर्तणूक ठेवायची याचं एक आपण जे म्हणू की त्यांच्या सर्व माणसांना त्यांनी याबाबत सावध केलेलं आपणास दिसून येतं.
त्यानंतर आता आपण बघणार आहोत पोर्तुगीज आणि मराठे. यामध्ये एकूण किल्ले, पोर्तुगीज मराठे संबंधाची सुरुवात, परस्परांविषयी लवचिक राजकीय धोरण, पोर्तुगीज मराठे तह झाला 10 फरवरी 1670ला. त्यानंतर छत्रपती शिवाजी राजेंचा पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचा निर्धार त्यांनी का केला, पोर्तुगीज गव्हर्नर व कास्मो द ग्वार्द यांनी शिवाजी महाराजांबद्दल कसे गौरवोद्गार काढले, कौतुकोद्गार काढले. त्यानंतर संभाजी महाराज व पोर्तुगीज यांचे संबंध, शाहू महाराज व पोर्तुगीज यांचे संबंध आणि पेशवाई काळातला चिमाजी अप्पा, पहिल्या बाजीरावांचे धाकटे बंधू, यांचा वसईवरील हल्ला आणि त्यांनी वसई किल्ला ताब्यात घेतला. एकूण हे 9 मुद्दे, किल्ल्यापासून तर वसईचा किल्ला जिंकला, असे 9 मुद्दे आपल्याला या पोर्तुगीज आणि मराठे या घटकामध्ये अभ्यासायचे आहेत. मी एकंदरीत तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पेज नंबर 25 आणि 26 या पेजवर हे सर्व मुद्दे कव्हर केलेले आहेत. आपण एकेका मुद्द्यानुसार पाठ्यपुस्तकाचं वाचन आणि अभ्यास करू. तेव्हाच मी तुम्हाला पॉईंट्स किंवा मुद्दे सांगणार, ते तुम्ही उतरवून घ्यायचे आहेत. आणि या घटकाचा अभ्यासही तुम्हाला ह्यानुसारच विभाजन करून करायचा आहे प्रश्नोत्तरांच्या रूपाने, जेणेकरून तुम्हाला ते लक्षात ठेवायला सोपी जाणार आहे. सगळ्यात पहिले आपण किल्ले हा मुद्दा बघणार आहोत. दीव, दमन, संजान, वसई, करंजा, उरण, चोल येथे पोर्तुगीजांचे बुरुजयुक्त किल्ले होते. म्हणजे पोर्तुगीजांचं भारतात आगमन झालं, त्यानंतर व्यापारी म्हणून इथे त्यांनी काही दिवस व्यापार केला आणि इथल्या राजांकडनं वखारींसाठी परवाने मिळवले आणि त्यानंतर या वखारींच्या अवतीभोवती सुरक्षेच्या कारणाने त्यांनी तटबंदी वगैरे बांधून एक त्यांना किल्लेवजा रूप दिलं. तर अशा प्रकारे दीव, दमन, संजान, वसई, करंजा, उरण, चौल येथे पोर्तुगीजांचे बुरुजयुक्त किल्ले होते. यावर एक संकल्पना चित्र सुद्धा तयार होऊ शकतं की पोर्तुगीजांचे बुरुजयुक्त किल्ले, आणि मग तुम्हाला बाकी ऑप्शन भरावे लागतील. बार्देश प्रदेश या किल्ल्यांमुळे सुरक्षित होता. आपण बघितलं पोर्तुगीजांचं मुख्य ठाणं गोवा होतं कोची नंतर. मग त्या प्रदेशाचं, बार्देश म्हणजे गोव्याच्या उत्तरेकडचा भाग, मी मागच्या व्हिडिओवर सांगितलेला आहे तुम्हाला. तर या किल्ल्यांमुळे त्यांचं या प्रदेशाचं रक्षण होत होतं. आणि पोर्तुगीजांचा दारुगोळा ठेवण्याचं मुख्य केंद्र होतं पनवेल. पनवेल येथे त्यांचा सगळा दारुगोळा होता. म्हणजे किल्ले या टॉपिकमध्ये एकूण 3 मुद्दे तयार होतात आहेत. पहिला मुद्दा दीव पासून तर चौल येथे पोर्तुगीजांचे बुरुजयुक्त किल्ले होते. दुसरं बार्देश प्रदेश या किल्ल्यांमुळे, बार्देश प्रदेश म्हणजे गोव्याचा, आजच्या गोव्याचा उत्तरेकडचा भाग, किल्ल्यांमुळे सुरक्षित होता. आणि तिसरा मुद्दा पनवेल येथे त्यांचा, या पनवेलच्या आपण म्हणू की प्रदेशात जी काही वखार किंवा बुरुजवजा किल्ला होता तटबंदी असलेला, तिथे त्यांचा सगळा दारुगोळा होता. हा झाला पोर्तुगीज आणि मराठे यांच्यातला पहिला मुद्दा. त्यानंतर आपल्याला दुसरा मुद्दा बघायचा आहे, पोर्तुगीज आणि मराठ्यांच्या संबंधांची सुरुवात. एकमेकांशी यांचा संबंध व्यापारी दृष्ट्या आला, पण कसा आला आणि ते सुरुवातीचे संबंध कसे होते. तर पहिला मुद्दा आहे, शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी ताब्यात घेतल्यामुळे पोर्तुगीजांशी मराठ्यांचा संबंध आला. हा काळ होता 1657चा. मी पुन्हा एकदा सांगते की पुस्तकामध्ये बऱ्याच ठिकाणी वर्षाचा उल्लेख नाही. यांनी घटनांवर आणि त्या माहितीवर भर देऊन ती तुमच्यापर्यंत सहज सोप्या पद्धतीने पोहोचली पाहिजे, या प्रकारे या प्रकरणाची रचना केलेली आहे. पण पुढच्या दृष्टीने स्पर्धा परीक्षा किंवा डिग्रीला तुम्ही हा विषय घेतलात तर तुम्हाला ती थोडी माहिती असावी, म्हणून शक्य तितक्या वर्षांची नोंद करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. दुसरा मुद्दा आहे या टॉपिकमधला, आपण टॉपिक बघत आहोत पोर्तुगीज मराठे संबंधांची सुरुवात किंवा सुरुवातीचे यांचे संबंध. पहिला मुद्दा बघितला आपण, शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी ताब्यात घेतली आणि तेव्हापासून पोर्तुगीजांचा मराठ्यांशी संबंध आला. ही घटना झाली 1657ला. दुसरा मुद्दा आहे, शिवाजी महाराजांनी आरमार उभारल्यामुळे पोर्तुगीज सावध झाले. गोव्याचा समुद्रकिनारा आणि महाराष्ट्राचा समुद्रकिनारा तुम्ही जर भारताचा नकाशा डोळ्यासमोर आणलात
तर तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्राच्या खाली लागूनच गोव्याचा समुद्रकिनारा आहे आणि तिथे पोर्तुगीजांचं आरमार होतं आणि मराठ्यांचा आरमार तयार झाल्याबरोबर पोर्तुगीज कसे झाले, सावध झाले. तिसरा मुद्दा, मराठ्यांनी पोर्तुगीजांना पुढे जेरीस आणले, कारण आता आरमार उभं राहिलं. शिवाजी महाराजांचंही आरमार काही छोटं मोठं नव्हतं, तर त्यांच्या आरमारामध्ये शिबाड, गुराब, तरांडी, तारवे व गलबत अशा मिळून छोट्या मोठ्या अशा 150 जहाजांचा त्यांचा आरमाराचा दल होतं आणि आंग्रे घराणं प्रमुख होते. कान्होजी आंग्रे, जेधेजी आंग्रे, तुळोजी आंग्रे अशी ही आंग्रे घराण्यातले ते प्रमुख होते. तर या आरमाराच्या जोरावरच पुढे समुद्रात मराठ्यांनी पोर्तुगीजांना काय आणलं, जेरीस आणलं. त्यानंतर चौथा मुद्दा येईल, पोर्तुगीज सुरुवातीला मराठ्यांना तंत्रज्ञानाची मदत करत होते. म्हणजे सुरुवातीला जेव्हा व्यापारी म्हणून पोर्तुगीज आले आणि त्यांनी कुठलाही राजकीय हेतू न दाखवता फक्त शिवाजी महाराजांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करायचे म्हणून त्यांनी सुरुवातीला शिवाजी महाराजांना तंत्रज्ञानाची मदत. आता तंत्रज्ञान त्या काळात कुठलं म्हणाल तुम्ही, तर आधुनिक शस्त्र, तोफा आहे, बंदुका आहे, त्यानंतर त्यांच्याकडे लागलेले जे शोध होते आपण बघितले, छपाई यंत्रापासून सगळेच अशा पद्धतीने. तर पण गोव्याच्या व्हॉइसरॉयला हे काही पटलं नाही आणि त्यांनी हे लगेच बंद करवलं. आणि पाचवा मुद्दा आहे, जंजिऱ्याच्या सिद्धीविरोधात मराठ्यांच्या हालचाली वाढताच पोर्तुगीजांनी सिद्धीला मदत केली. जंजिऱ्याचा सिद्धी हा मराठ्यांचा शत्रू आणि जेव्हा या सिद्धी लोकांचा त्रास समुद्र किनाऱ्यावरच्या मराठी प्रदेशाला वाढला, म्हणजे हे सिद्धी काय करायचे, जंजिऱ्याच्या किल्ल्यातनं निघायचे छोट्या छोट्या जहाजांवर आणि किनाऱ्यांवर उतरून किनाऱ्याच्या भागांमध्ये लुटालूट करायचे, तिथल्या बायका पळवायचे आणि बाकी उद्ध्वस्त करायचे आणि वापस पुन्हा जंजिऱ्याच्या किल्ल्यामध्ये जाऊन तो किल्ला बंद व्हायचा. जंजिऱ्याचा किल्ला समुद्रात आहे, त्यामुळे त्यांच्या विरोधात एकदा ते किल्ल्याच्या आत दडले, म्हणजे तो किल्ला त्यांच्यासाठी एक अभेद्य होता आणि हे आतमध्ये घुसून बसले की मराठ्यांना काही करता येत नसे. म्हणून जेव्हा यांचा त्रास वाढला सिद्धी लोकांचा, तेव्हा शिवाजी महाराजांनी सिद्ध्यांविरोधात मोहीम उघडली आणि त्यावेळी या पोर्तुगीजांनी सिद्ध्यांना मदत केली. म्हणजे बघा, एकीकडे आपल्याला मदत करायची तंत्रज्ञानाच्या दृष्टीने आणि दुसरीकडे आपल्या शत्रूलाही मदत करायची. म्हणजे इकडे आपल्याला मित्र आहे म्हणून दाखवायचं, पण माघारी मात्र आपल्या शत्रूशी संधान बांधायचं किंवा त्याला मदत करायची. असं एकंदरीत पोर्तुगीजांचं कपटी धोरण होतं, जे शिवाजी महाराजांनी ओळखलं होतं. यानंतरचा आता मुद्दा आपण बघणार आहोत की पोर्तुगीज आणि मराठे यांचं परस्परांविषयीचं राजकीय धोरण कसं होतं, लवचिक होतं. तो मुद्दा आपण अभ्यासणार. बघा, किल्ले या मुद्द्यामध्ये एकूण 3 मुद्दे मी केले. त्यानंतर पोर्तुगीज आणि मराठी संबंधाच्या सुरुवातीमध्ये या मुद्द्यामध्ये एकूण 5 छोटे छोटे मुद्दे मी केलेले आहेत. म्हणजे तुम्हाला या भागावर प्रश्न आले की पोर्तुगीजांच्या किल्ल्यांविषयी माहिती लिहा, तर तुम्हाला हे 3 मुद्दे लिहिले की तुमचं उत्तर तयार होतं. यावर संकल्पना चित्र पण तयार होतं. त्यानंतर पोर्तुगीज आणि मराठी संबंधांची सुरुवात कशी झाली किंवा सुरुवातीचे यांचे संबंध कसे होते यावर टिप लिहा. तर तुम्हाला हे जे 5 पॉईंट मी या पॅरेग्राफचे करून दाखवले आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत. उत्तर लिहित असताना जे इथे थोडे काही शब्द तुम्हाला समजावे म्हणून जास्तीचे वापरले गेले आहेत, तर तुम्ही सुटसुटीत वाक्यरचना करा. अर्थ कळेल आणि सुटसुटीत होईल, जेणेकरून तुमचा वेळही वाचेल आणि तुम्हाला आपण जे म्हणतो की पेपरचं नियोजन करताना वेळेचं फायदा होईल. पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत, परस्पराविषयी लवचिक राजकीय धोरण यांचं. यामध्ये एकूण 8 पॉइंट्स मी केलेले आहेत, छोटे छोटे, लक्षात घ्या. आणि मी जशी नंबरिंग सांगते तसं तुम्ही पाठ्यपुस्तकामध्ये तुमच्या करून घ्यायचे आहे. पोर्तुगीज आणि मराठे यांचे परस्पर संबंधाविषयीचे राजकीय धोरण लवचिक होते. पहिला मुद्दा बघायचा आहे तुम्हाला. 1665 मध्ये मराठ्यांचे आरमार कर्नाटकच्या सागरी प्रदेशातून जात असताना पोर्तुगीजांनी त्यांची 13 जहाजं पळवली आणि पुढे
मराठी आपल्यावर आक्रमण करतील किंवा मराठ्यांचा आरमार आपल्या आरमाराला नुकसान करेल असा विचार करून किंवा याची भीती वाटून त्यांनी ती जहाजं सोडून दिली. आता तुम्हाला हे छोटं कसं लिहायलाय तुम्ही हे मी विश्लेषण केलं. लिहिताना कसं लिहायचं आहे की 1665 मध्ये कर्नाटकच्या किनाऱ्यावर पकडलेली मराठ्यांची 13 जहाजं पोर्तुगीजांनी मराठ्यांच्या धाकामुळे सोडून दिली असा मुद्दा तुम्हाला लिहायचा आहे. पोर्तुगीज व मराठ्यांचे लवचिक राजकीय धोरण यातला पहिला मुद्दा 1665चा मी तुम्हाला सांगितला की मराठ्यांची 13 जहाजं पोर्तुगीजांनी पळवली आणि पुढे ती मराठ्यांच्याच धाकामुळे सोडून दिली. दुसरा मुद्दा 1666 मध्ये मराठ्यांनी आदिलशहाच्या ताब्यात असलेल्या फोंड्याच्या किल्ल्याला वेढा दिला होता, फोंडा जिंकायचा म्हणून, आणि त्यावेळी या पोर्तुगीजांनी आदिलशहाला किंवा त्या किल्ल्याच्या सरदारला दारुगोळ्याची मदत केली. तर हे शॉर्टमध्ये कसं लिहाल 1666 मध्ये आदिलशहाच्या ताब्यातील फोंडा किल्ल्याला मराठ्यांनी वेढा दिला असता पोर्तुगीजांनी त्या किल्ल्याच्या सरदाराला दारुगोळा पुरवला. तिसरा, आता लवचिक हा शब्द वापरलाय आपण, म्हणजे काही वेळा पोर्तुगीजांचं वागणं हे मराठ्यांच्या शत्रूला मदत करणारं असायचं, तर काही वेळा मराठ्यांना मदत करणारं असायचं. तर आपण जे पहिले आता 2 मुद्दे बघितले हे मराठ्यांच्या विरोधातले, पण काही मराठ्यांच्या हिताचे पण आहे. जसा आता तिसरा मुद्दा, सुरतेच्या स्वारीच्या प्रसंगी शिवाजी महाराज पोर्तुगीज प्रदेशातूनच सुखरूप स्वराज्यात आले. 1664 मध्ये आणि 1670 मध्ये अशा 2 वेळा सुरतेची लूट केली होती शिवाजी महाराजांनी, आणि वापस येताना लूट करून स्वराज्यात वापस येताना ते पोर्तुगीजांच्या प्रदेशातून आले होते, आणि तो पोर्तुगीजांचा प्रदेश असल्या कारणाने मुघलांचा जो काही पाठलाग झाला किंवा शिवाजी महाराजांना पकडण्याचा प्रयत्न झाला तर त्या प्रदेशातूनच ते सुखरूप वापस आले होते. म्हणजे कुठेतरी पोर्तुगीजांनी मदत केली होती, कारण त्या स्वारीमध्ये शिवाजी महाराजांनी या परकीय लोकांकडनं फक्त एक आर्थिक स्वरूपात दंड घेतला, बाकी त्यांना कुठलंही नुकसान पोहोचवलं नव्हतं. तर हा जो तिसरा मुद्दा आहे की सुरतेच्या स्वारीच्या प्रसंगी शिवाजी महाराज पोर्तुगाल प्रदेशातूनच सुखरूप स्वराज्यात पोहोचले 1664 आणि 1670 या दोन्ही सुरतेच्या स्वाऱ्यांच्या वेळी. तर हा मराठ्यांच्या बाजूचा आहे. त्यानंतर चौथा मुद्दा सुद्धा मराठ्यांच्या बाजूचा आहे. मिर्झा राजे जयसिंग यांच्या आक्रमणावेळी 1665 मध्ये मिर्झा राजा जयसिंगांनी आपल्या स्वराज्यावर चालून आले होते, आणि त्याच नंतर पुरंदरच्या तहामध्ये महाराजांची आग्र्याची भेट आणि त्यानंतरचे आग्रह सुटका वगैरे हे प्रसंग आहेत. तर 1665 मध्ये जेव्हा मिर्झा राजे जयसिंग 1 लाखाची फौज घेऊन स्वराज्याकडे आले त्यावेळी पोर्तुगीजांनी मराठ्यांना सहानुभूती दाखवली आणि आतून जी काही दारुगोळ्याची मदत असेल ती सुद्धा दिली. तर हे जे तिसरा आणि चौथ्या नंबरचे हे जे 2 मुद्दे आहेत ते मराठ्यांच्या बाजूचे आहेत. शिवाजी महाराजांच्याच परवानगीने, आता ह्यांनीही मदत केल्यामुळे पोर्तुगीजांनी शिवाजी महाराजांनी त्यांना दाभोळ येथे वखार उघडण्याची परवानगी दिली. 5वा मुद्दा, पोर्तुगीजांनी धर्मांतराला पोषक कायदे केले म्हणून स्थानिक लोकांवर जे काही अन्याय झाले त्यामुळे ते असंतुष्ट होते, आणि म्हणून शिवाजी महाराजांनी 1667 मध्ये गोव्याच्या बारदेश या प्रदेशावर स्वारी केली. म्हणजे कुठेतरी पोर्तुगीज आपली मर्यादा ओलांडून वागत आहेत, तर त्यांच्यावर धडक कारवाई करायला त्यांच्या विरुद्ध शिवाजी महाराजांनी मागे पुढे बघितलेलं नाही. त्यानंतर 6वा मुद्दा आहे 1669 मध्ये मराठ्यांनी सिद्धीच्या ताब्यात असलेल्या दंडा राजपूर या परिसराला वेढा घातला, तेव्हा पोर्तुगीजांनी सिद्धीस धान्य व दारुगोळा पुरवला. बघा, आता इथे पुन्हा पोर्तुगीजांनी मराठ्यांच्या शत्रूला मदत केली. म्हणजे काही वेळा ते मराठ्यांचे मित्र आहे हे दाखवत आहे, काही वेळाला मराठ्यांच्या शत्रूला मदत करत आहे, आणि त्यांच्या वागण्यानुसार शिवाजी महाराजांचं पण ज्यावेळी ते मदत करतात त्यावेळी त्यांना काही परवानग्या द्यायच्या, आणि जेव्हा ते आपल्या विरोधात असतात तेव्हा त्यांच्यावर धडक कारवाई करायची किंवा त्यांची व्यापारी परवाने वगैरे रद्द करायची किंवा त्यांची परमिशन रद्द करायची. असे लवचिक धोरण, वेळ पाहून निर्णय घेणे
असे शिवाजी महाराजांनी आणि पोर्तुगीजांनी दोघांनी पण अवलंबले होते. 6वा मुद्दा सांगते, 1669 मध्ये मराठ्यांनी सिद्धीच्या ताब्यातील दंडाराजपुरी परिसराला वेढा घातला, तेव्हा पोर्तुगीजांनी सिद्धीला धान्याची रसद आणि दारुगोळा पुरवला. त्यानंतर 7वा मुद्दा, आदिलशाही मराठे संघर्षात जो 1675 मध्ये झालेला आहे. पोर्तुगीज तटस्थ असल्याचं वरून भासवत होते, पण आतून आदिलशहाला त्यांनी मदत केली आणि त्यामुळेच शिवाजी महाराजांनी 8वा मुद्दा आहे हा, गोव्यातून पोर्तुगीजांची सत्ता समूळ नष्ट करण्यासाठी गटागटाने आपली माणसं पाठवली आणि एका नियोजित वेळी तो उठाव करायचा असं ठरवलं. परंतु पोर्तुगीजांच्या गव्हर्नरला या योजनेचा सुगावा लागला आणि ही योजना अयशस्वी झाली. तर अशा प्रकारे मराठे आणि पोर्तुगीजांचे राजकीय धोरण हे लवचिक होते असं आपण म्हणू शकतो. मी एकूण 8 मुद्द्यांमध्ये याचं वर्गीकरण केलं. मी पुन्हा एकदा आता फक्त ते मुद्दे तुम्हाला वाचून दाखवते. पहिला मुद्दा, 1665ला मराठ्यांची 13 जहाजं पोर्तुगीजांनी कर्नाटक किनारपट्टीवर पकडली, पुढे ती मराठ्यांच्या धाकामुळे सोडून दिली. दुसरा मुद्दा, 1666 मध्ये मराठ्यांनी आदिलशाहीच्या ताब्यात असलेल्या फोंड्याच्या किल्ल्याला वेढा दिला असता पोर्तुगीजांनी त्या किल्लेदाराला दारुगोळा पुरवला. तिसरा मुद्दा, सुरतेच्या स्वारीच्या प्रसंगी महाराज पोर्तुगीजांच्याच प्रदेशातून सुखरूप स्वराज्यात आले. चौथा मुद्दा, मिर्झा राजे जयसिंहाच्या आक्रमणावेळी सुद्धा पोर्तुगीजांनी सहानुभूती दाखवली, कुठेतरी मदत केली आणि म्हणून महाराजांनी त्यांना दाभोळ येथे वखार उघडण्याची परवानगी दिली. 5वा मुद्दा, पोर्तुगीजांनी धर्मांतरणाला पोषक कायदे केले, स्थानिकांवर अत्याचार झाले, म्हणून शिवाजी महाराजांनी 1667 मध्ये बारदेशवर स्वारी केली. 6वा मुद्दा, 1669 मध्ये मराठ्यांनी सिद्धीच्या ताब्यातील दंडाराजपुरी येथे वेढा घातला, तेव्हा पोर्तुगीजांनी सिद्धीला धान्याची रसद आणि दारुगोळा पुरवला. 7वा मुद्दा, आदिलशाही मराठे संघर्षात 1675 मध्ये तटस्थ भासवून पोर्तुगीजांनी आदिलशहाला मदत केली. 8वा मुद्दा, म्हणून शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांचा बंदोबस्त करण्यासाठी गोव्यामध्ये गटागटानी माणसं पाठवली आणि पुरेशी माणसं झाल्यावर उठाव करायचं ठरवलं, पण या योजनेचा सुगावा पोर्तुगीजांच्या गव्हर्नरला लागल्यामुळे ही योजना अयशस्वी झाली. एकंदरीत या पोर्तुगीज मराठे परस्परांविषयीचं लवचिक राजकीय धोरण असे 8 मुद्दे आहेत. यानंतर आपल्याला मुद्दा बघायचा आहे, पोर्तुगीज मराठे तह 10 फरवरी 1670 झाला. लक्षात घ्या, यावर संकल्पना चित्र सुद्धा तयार होऊ शकतं या मुद्द्यावर. आता या मुद्द्याचं आपण बघू. 10 फरवरी 1670च्या पोर्तुगीज आणि मराठे यांच्यातील तहानवये. नंबर 1, उभयंतांनी परस्परांची जहाज लुटली असल्यास त्याबद्दल योग्य ती नुकसान भरपाई द्यावी असं ठरले. म्हणजे हे तहामधल्या अटी आहे. पहिली अट सांगितली मी तुम्हाला. दुसरी, मुघलांना जहाजांच्या संदर्भात देण्यात येणाऱ्या सर्व सवलती मराठ्यांनाही मिळाव्यात. आपण मागच्या एका प्रकरणाच्या व्हिडिओत बघितलं, 3ऱ्या प्रकरणाच्या, की कारताज घ्यावे लागत होते तर आणि काही सोयी सवलती पण मिळत होत्या, तर मराठ्यांच्या जहाजांना पण त्या मिळायला हव्यात पोर्तुगीजांकडून. 3रं, एकमेकांच्या हद्दीत किल्ले बांधू नये. 4थं, सिद्धीला स्वराज्याविरोधात मदत करू नये. 5वं, रामनगरच्या सरहद्दीत, म्हणजे आजचा ठाणे जिल्ह्याचा भाग, रामनगरच्या सरहद्दीत किल्ले बांधू नयेत असे ठरले. म्हणजे एकूण या तहामध्ये 5 अटी ठरलेल्या आपल्याला दिसतात. रामनगरच्या चौथाईच्या प्रश्नावरून जो काही मात्र वाद होता तो पितांबर शेणवी आणि जीवाजी शेणवी या वकिलांची नियुक्ती केल्यावरही मिटला नाही. असे एकंदरीत 6 मुद्दे, 5 मुद्दे ते आणि शेवटचं वाक्य रामनगरच्या चौथाईच्या प्रश्नाबाबतचं, असे 6 या तहामध्ये लिहायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. हा प्रश्न सुद्धा संकल्पना चित्रांनी तयार होतो हे मी सांगितलं आहे. आता पुढचा मुद्दा आहे आपला, छत्रपती शिवाजी राजेंचा पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचा निर्धार. आपण आत्ताच बघितलं की गोव्यामध्ये गटागटाने माणसं पाठवली शिवाजी महाराजांनी आणि उठाव करण्याची योजना होती, पण ती फसली. त्यानंतर काय झालं की खांदेरी आणि उंदेरी बेटांवर
1679 मध्ये खांदेरी आणि उंदेरी बेटावर मराठी इंग्रज लढा सुरू असताना पोर्तुगीजांनी इंग्रजांना गुप्तपणे मदत केली. आता खांदेरी आणि उंदेरी हे जी बेटं आहेत, जी मुंबईच्या खालच्या भागाला आहेत, तिथल्या म्हणजे गोवा आणि त्या परिसरात, मुंबई आणि गोवाच्या मध्ये, तर त्याचं एक सामरिक महत्त्व लक्षात घेऊन आरमाराच्या दृष्टीने शिवाजी महाराजांनी त्या बेटांवर एक किल्ल्याचं बांधकाम सुरू केलं होतं. आणि इंग्रजांना मात्र ते नको होतं. का नको होतं? कारण मुंबई हे इंग्रजांचं आता महत्वाचं एक व्यापारी केंद्र बनलं होतं. आपण बघितलं की 1661 मध्ये पोर्तुगालनी मुंबई बेट आंदण दिलं इंग्रजांना, दुसऱ्या राजाला, चार्ल्सला. तर इंग्रजांना त्यांच्या वसाहतीच्या इतक्या जवळ मराठ्यांचं आरमार आलेलं नको होतं. म्हणून त्या बांधकामामध्ये इंग्रजांनी ते बांधकाम होऊ नयेत असे प्रयत्न सुरू केले इंग्रजांनी. तर पोर्तुगीजांनी या इंग्रजांना मदत केली. हे झाला पहिला मुद्दा. आता म्हणजे या टॉपिक मधला मुद्दा आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांच्या या ढवळाढवळ करण्यामुळे शिवाजी महाराजांनी निर्णय घेतला की आता पोर्तुगीजांना धडा शिकवायचाच. कारण इकडे पोर्तुगीज मित्र हे दाखवतात, आपल्याशी करार करतात आणि तिकडे इंग्रजांना गुप्त मदत करतात. तर पोर्तुगीजांनाही आणि इंग्रजांनाही त्यांना धडा शिकवायचा होता. पण आता आपण हा पोर्शन पोर्तुगीजांचा बघतो आहे. तर मग पोर्तुगीजांना धडा कसा शिकवायचा? निमित्त काय झालं? खांदेरी आणि उंदेरी बेटावरच्या बांधकामामध्ये इंग्रजांनी अडथळा आणला आणि पोर्तुगीजांनी त्यांना मदत केली. आणि म्हणून शिवाजी राजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचं ठरवलं. पहिला मुद्दा, चौल येथील मराठ्यांच्या बांधकामाला विरोध करत होते. म्हणजे हा एक प्रकार झाला पोर्तुगीजांचा इंग्रजांना मदत. दुसरा प्रकार, चौल येथील मराठ्यांच्या बांधकामाला पोर्तुगीज विरोध करत होते. गोव्यातील स्थानिक जनतेची जबरदस्ती धर्मांतरण घडवून आणत होते. समुद्री व्यापारातील लुटालूट म्हणजे मराठ्यांची जहाजं लुटत होते. आणि रामनगरच्या चौथाईचा प्रश्न होताच. या सर्व प्रश्नांमध्ये पोर्तुगीज जी काही अरेरावी करत होते आणि यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. आणि फोंड्याच्या वेढ्यात मराठ्यांनी पोर्तुगीजांना पराभूत केले 1675. फोंड्या हे जसं आदिलशहानंतर पोर्तुगीजांच्या ताब्यात गेलं होतं आणि त्या वेढ्या प्रसंगी त्यांनी पोर्तुगीजांचा मराठ्यांनी पराभव केला. तर इथे हा जो प्रश्न आहे, शिवाजी राजेंनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचा निर्धार का केला? तर पहिली गोष्ट, खांदेरी उंदेरी बेटांवर बांधकाम प्रसंगी पोर्तुगीजांनी इंग्रजांना मदत केली. दुसरं, रामनगर चौथाईचा संघर्ष होताच. तिसरं, चौल येथील मराठ्यांच्या बांधकामाला विरोध केला. चौथं, गोव्यातील स्थानिक जनतेची जबरदस्ती धर्मांतरणं. आणि पाचवं, समुद्री व्यापारातील लुटालूट, जहाजावरील मालाची. तर ह्या सर्व प्रकरणामुळे शिवाजी महाराजांनी फोंड्याला वेढा घातला किल्ल्याला आणि तेव्हा पोर्तुगीजांचा त्यांनी पराभव केला 1675 मध्ये. यावर संकल्पना चित्र तयार होऊ शकतं की पोर्तुगीजांनी कोणत्या कोणत्या चुका केल्या ज्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. याचा पुढचा पॉइंट आहे, पोर्तुगीज गव्हर्नर व कास्मो द ग्वार्ड हा एक युरोपीय लेखक आहे, यांनी शिवाजी महाराजांबद्दल कसे गौरवोद्गार काढले आहेत. तर गव्हर्नरचे उद्गार तुम्हाला 26 पेज नंबरवर इथे दिलेले आहेत. गव्हर्नर शिवाजी महाराजांबद्दल काय बोलला, म्हणजे हे कौतुक उद्गार म्हणण्यापेक्षा शिवाजी महाराजांचा किती धसका घेतला होता या लोकांनी हे आहे. आणि इथे कास्मो द ग्वार्ड हा जो युरोपीय लेखक आहे त्यांनी लिहिलेला आहे. तर आपण ह्या दोघांचं म्हणजे हा एक मुद्दा आणि हा एक मुद्दा याचं आपण विश्लेषण सगळ्यात पहिले आपण करू. पोर्तुगीज गव्हर्नर, तर यात पहिला मुद्दा काय आहे त्यांचा, महाराजांच्या युद्ध कौशल्याबद्दल पोर्तुगीजांच्या मनात भीती होती. म्हणजे ते घाबरत होते महाराजांच्या युद्ध तंत्राच्या कौशल्याला, त्यांनी धसका घेतला होता. दुसरा मुद्दा आहे, युद्ध कौशल्य भीती निर्माण करणारे होते शिवाजी महाराजांचे. आणि तिसरा मुद्दा, त्यांची शत्रू संबंधीची धोरणे शांततेच्या काळातही भीतीदायक होते. म्हणजे या वाक्याचा अर्थ लक्षात घ्या की कुठेही युद्ध चालू नाही, सगळं व्यवस्थित शांत आहे, करारानुसार सगळं चालू आहे,
पण तरीही शिवाजी महाराज सतत सतत प्रत्येक क्षणी सतर्क राहत होते आणि सतत शत्रूंभोवती त्यांच्या गुप्तहेरांची रेलचेल राहून त्यांच्या नित्यम बातमी शिवाजी महाराजांपर्यंत गडावर पोहोचत होती आणि त्याच्यानुसार त्यांचे पुढचे प्लान सगळे तयार राहत होते. आणि त्यामुळे या परकीयांना सतत एक भीती राहायची की आता जरी सगळं शांत वाटत असलं तरी कुठून शिवाजी महाराजांचे सैनिक येतील आणि छापा मारून लुटालूट करून चालले जातील. म्हणजे शांततेच्या काळातही शत्रूच्या मनात सतत दरारा राहत होता की शिवाजी महाराज पुढचं काय करतील. गेसिंग, त्या लोकांना शिवाजी महाराजांच्या वागण्याचं गेसिंगच येत नव्हतं की कधी हे काय करतील, इतकी भीती त्यांच्या मनात होती. तर मी पुन्हा रिपीट करते आहे की गव्हर्नरनी कोणते उद्गार काढलेले आहे. शिवाजी महाराजांचे युद्ध कौशल्य भीती निर्माण करणारे होते. शांततेच्या काळातही शत्रू संबंधीची धोरणे त्यांची भीतीदायकच होती. त्यानंतर त्यांच्या मृत्यूनंतर पोर्तुगीज राज्य भयमुक्त झाले आहे. म्हणजे सुटकेचा श्वास सोडत आहेत की आता शिवाजी राजे गेले तर मराठ्यांपासून घाबरण्याची इतकी काही गरज नाही. पण शिवाजी महाराजांनंतर जे संभाजी महाराज गादीवर आले त्यांचं धोरण तर ह्या परकीयांच्या बाबतीत शिवाजी महाराजांपेक्षाही धडक कारवाईचं होतं. आणि त्याबद्दलही उद्गार आहेत की शिवाजी महाराजांच्या काळात कुठेतरी शिवाजी महाराजांच्या वाटेला तरी जात नव्हते, पण संभाजी महाराजांचं तर म्हणणंच असं होतं की यांना समूळच यांचं मूळ नष्ट करून यांना देशाबाहेरच घालवलं पाहिजे. पुढे हेच धोरण पहिल्या बाजीरावाचं की फांद्या छाटत बसू नका, डायरेक्ट मुळावर घाव घाला. तर पण शिवाजी महाराजांच्या मृत्यूसमयी या गव्हर्नरने असं म्हटलं की शिवाजी महाराजांच्या मृत्यूमुळे पोर्तुगीज राज्य सध्या भयमुक्त झाले आहे. म्हणजेच महाराजांच्या युद्ध कौशल्याबद्दल पोर्तुगीजांच्या मनात असलेली आदरयुक्त म्हणा किंवा दरारायुक्त भीती या त्याच्या उद्गारांवरून आपल्यास दिसून येते. त्यानंतर आपण बघणार आहोत कास्मो द ग्वार्थ यांनी महाराजांबद्दल काय कौतुकाचे उद्गार काढले आहेत. पोर्तुगीज लेखकाने लिहिलेला हा ग्रंथ आहे लाईफ ऑफ सेलिब्रेटेड शिवाजी. कास्मो द ग्वार्थ या पोर्तुगीज लेखकाने लिहिलेला लाईफ ऑफ सेलिब्रेटेड शिवाजी हा पहिला युरोपीय लेखक आहे ज्याने शिवाजी महाराजांवर काही लेखन केलेलं आहे. याने त्याच्या लेखनामध्ये प्रामुख्याने शिवाजी महाराजांचे 5 गुण वर्णन केले आहेत. इथे जो आपल्याला पॅरा दिलेला आहे त्यांनी त्याच्या लेखनात बरंच काय लिहिलंय, पण आपल्याला जो पॅरा अभ्यासाला थोडाफार दिलेला आहे माहितीसाठी त्यामध्ये एकंदरीत 5 गुणांचं वर्णन येत आहे की शिवाजी महाराजांच्या नावाचा दरारा इतका आहे की कोणीच त्यांना आव्हान देण्याचं धाडस करत नाही. म्हणजे शिवाजी महाराजांची आदरयुक्त दरारायुक्त भीती कसा शत्रूंच्या मनात आहे याचं त्यांनी वर्णन, म्हणजे त्यांच्या धडाडीचं, धाडसाचं, त्यांच्या कौशल्याचं या एका शब्दात त्यांनी वर्णन केलेलं आहे. त्यानंतर तो म्हणतो कोणतेही बक्षीस अथवा शिक्षा देण्यात ते अतिशय निष्पक्षपाती असतात. म्हणजे जो कोणी चांगलं काम करेल विना विलंब त्याचं कौतुक होतं, त्याला बक्षीस दिलं जातं, आणि जो कोणी चुकीचं वर्तन करेल त्याला लगेच दंड सुद्धा केला जातो. हे पाहिलं जात नाही की तो आपला आहे की परका आहे. म्हणजे म्हणून त्यांचा एक गुण यांनी पुन्हा इथे दर्शवला, कोणता? निष्पक्षपाती होते ते. म्हणजे खरं ते खरं, खोट्याला खोटं म्हणणारे आणि खऱ्याला खरं म्हणून न्याय करणारे. त्यानंतर त्यांनी म्हटलेलं आहे की त्यांचे शौर्य म्हणजे त्यांची जी काही एक आपण म्हणू की युद्ध चातुर्य आणि राज्यकारभारातला त्यांचा वकूफ व चांगल्या वागणुकीमुळे, पुन्हा इथे त्यांच्या चांगल्या वागणुकीचं, चांगल्या चारित्र्याचं वर्णन आलेलं आहे. त्यांच्यावर सर्व माणसे प्रेम करतात, म्हणजे सगळ्यांना ते प्रिय आहेत. म्हणजे मराठ्यांच्या हृदयातले ते अनभिषिक्त सम्राट आहेत. तसेच ते हिंदुस्थानात दरारा बसवणारे, पण कोणाच्या मनात दरारा? दुश्मनांच्या, शत्रूच्या. प्रजेची काळजी घेणारे सर्वश्रेष्ठ राजे म्हणून ओळखले जातात. म्हणजे इथे बघा त्यांनी किती गुणांचं वर्णन केलंय की त्यांचा शत्रूंमध्ये दरारा आहे, म्हणून कोणी
त्यांच्या वाटेला जाण्याचं धाडस करत नाही. दुसरं ते निष्पक्षपाती आहेत. तिसरं ते शूरवीर आहेत. ते कोणत्याही याला ठामपणे, खंबीरपणे, कणखरपणे पुढे जातात परिस्थितीला. त्यानंतर वागणूक चांगली म्हणजे त्यांचं चारित्र्य चांगलं आहे. त्यांना ते सगळ्या प्रजेचे आवडते आहेत. त्यानंतर प्रजेची काळजी घेणारे आहेत ते, आणि म्हणून ते हिंदुस्थानातील सर्वश्रेष्ठ राजे आहेत. अशा पद्धतीने या पोर्तुगीज गव्हर्नर व कास्मो द ग्वार्ड यांनी शिवाजी महाराजांचे गुणगान केलेलं दिसतं. त्यांच्याबद्दल कौतुकाचे उद्गार काढलेले आपल्यास दिसतात. आता एकंदरीत हा मुद्दा मिळूनही विचारला जाऊ शकतो किंवा अलग अलग सुद्धा विचारला जाऊ शकतो. कास्मो द ग्वार्ड खरं म्हणजे नोंद घ्यावी असे काही, असं ब्रॅकेटमध्ये हे तुम्हाला विश्लेषण आहे. यावर प्रश्न येईल की नाही नक्की सांगता येत नाही, पण तरीही हे जे काही शिवाजी महाराजांच्या गुणांचं वर्णन यांनी केलेलं आहे कास्मो द ग्वार्डनी, तर त्याचं एक संकल्पना चित्र तयार होतं. एकंदरीत शिवाजी महाराजांचे गुण, आणि त्यामध्ये तुम्हाला हे सगळं निष्पक्ष, दरारा होता, त्यानंतर ते शौर्य होतं, त्यानंतर चांगली वागणूक, चांगलं चारित्र्य, प्रजेची काळजी घेणारे, असं तुम्ही त्यांच्या गुणांचं वर्णन त्या संकल्पना चित्रामध्ये करू शकता. तर एकंदरीत हा प्रश्न सुद्धा आपला किंवा हा मुद्दा सुद्धा आपला झालेला आहे. आता पुढचा मुद्दा आहे छत्रपती संभाजी महाराज व पोर्तुगीज यांचे संबंध कसे होते. शिवाजी महाराजांचं 1680 मध्ये निधन झाल्यावर छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचे सत्ताधीश बनले, आणि त्यांचाही या युरोपियन लोकांशी संबंध आला, आणि तो कशा पद्धतीचा होता ते आपण या मुद्द्यामध्ये अभ्यासणार आहोत. आता आपण छत्रपती संभाजी महाराज व पोर्तुगीजांचे संबंध, त्या काळातल्या घटना अभ्यासणार आहोत. या मुद्द्याचं मी एकूण छोट्या छोट्या 6 मुद्द्यांमध्ये विभाजन केलेलं आहे, आणि यावर तुम्हाला 2 किंवा 3 मार्कांचा प्रश्न येऊ शकतो. पेज नंबर 26 वर बघा, इथे या घटनेचं किंवा संबंधांचं वर्णन आहे. पहिला मुद्दा, गोव्याच्या पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांच्या विरुद्ध मुघल बादशहा औरंगजेब याच्याशी हातमिळवणी केली, म्हणजे संभाजी महाराजांच्या विरुद्ध मुघलांना मदत. त्यामुळे संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचं ठरवलं. आता इथे प्रश्न कसा तयार होईल, संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचं ठरवलं कारण, किंवा संभाजी महाराजांनी गोव्यावर किंवा रेवदंड्यावर हल्ला केला कारण, किंवा संभाजी महाराज आणि पोर्तुगीजांचे संबंध वर्णन करा. तर पहिला मुद्दा, का मुळातच ही भूमिका का घेतली संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याची, कारण पोर्तुगीज संभाजी महाराजांविरुद्ध मुघलांना मदत करत होते. त्यानंतर दुसरा मुद्दा, त्यामुळे दुसरा मुद्दा आहे छत्रपतींनी म्हणजे संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांच्या रेवदंडा बंदरावर हल्ला केला. हा काळ आहे 1682 ते 83 दरम्यानचा, की पोर्तुगीजांना अद्दल घडवावी म्हणून त्यांचं जे रेवदंडा बंदर होतं, जिथून त्यांचा व्यापार चालायचा, आयात निर्यात चालायची, त्या बंदरावर त्यांनी हल्ला केला. प्रत्युत्तर म्हणून, मग आता याला काहीतरी प्रत्युत्तर, पोर्तुगीजही चिडले. प्रत्युत्तर म्हणून पोर्तुगीजांनी गोव्याच्या सीमेवरील मराठ्यांच्या फोंडा किल्ल्यास वेढा घातला. आपण बघितलं शिवाजी महाराजांनी 1675 मध्ये फोंडा किल्ला जिंकला होता. तर ह्या किल्ल्याला पोर्तुगीजांनी काय घातला, वेढा घातला. म्हणजे लक्षात घ्या, पहिला मुद्दा संभाजी महाराजांविरुद्ध मुघलांना मदत केली पोर्तुगीजांनी. दुसरा मुद्दा, म्हणून संभाजी महाराजांनी त्यांना धडा शिकवायचं ठरवलं आणि त्यांच्या रेवदंडा बंदरावर हल्ला केला. हा काळ आहे 1682 ते 83, आणि याला प्रत्युत्तर म्हणून पोर्तुगीजांनी मराठ्यांच्या फोंडा किल्ल्याला वेढा घातला. असे 3 मुद्दे झाले. चौथा मुद्दा, मराठ्यांनी मोठ्या शौर्याने हा वेढा फोडला आणि गोव्यावर चढाई केली. म्हणजे फोंड्याचा वेढा जो आहे तो तर मोडलाच, पण तिथेच नाही थांबले मराठे, तर पोर्तुगीजांना अद्दल शिकवायची म्हणून त्यांचं मुख्य ठाणं गोवा
यावर त्यांनी चढाई केली. आणि या लढाईमध्ये येसाजी कंक म्हणजे मराठ्यांच्या पायदळाचे प्रमुख इथे वर्णन केलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सहकारी येसाजी कंक यांनी पराक्रमाची शर्थ केली. इथे चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा अशा पद्धतीचा प्रश्न येऊ शकतो. 5वा मुद्दा, या गोव्यावरच्या चढाईमध्ये पोर्तुगीजांचा गव्हर्नरच खुद्द त्या युद्धामध्ये जखमी झाला आणि त्यामुळे त्यांनी माघार घेतली. छत्रपती संभाजी महाराजांनी त्याचा पाठलाग केला की या गव्हर्नरलाच पकडलं तर पोर्तुगीजांची समूळ सत्ता गोव्यातून आणि पर्यायाने भारतातून नष्ट होईल आणि ते आपल्या भारताच्या ऐक्यदेशीय राजांच्या स्वराज्याच्या हिताचं राहील असं संभाजी महाराजांना वाटलं आणि म्हणून त्यांनी त्याचा पाठलाग केला. त्यामुळे पोर्तुगीज संकटात सापडले. पण त्याच वेळी 7वा मुद्दा, त्याच वेळी इकडे स्वराज्यावर औरंगजेब चालून आला आणि खूप मोठ्या सैन्यानिशी हे मुघलांनी स्वराज्यावर केलेलं आक्रमण होतं. कारण औरंगजेबाला असं वाटत होतं की आता शिवाजी महाराज तर नाहीत आणि संभाजी महाराज तर अजून नवखे आहेत, तर आपण सहज मराठ्यांचं साम्राज्य किंवा राज्य गिळंकृत करू किंवा नेस्तनाभूत करू. जे शिवाजी महाराज असताना जमलं नाही ते आता सहज जमेल. आणि म्हणून औरंगजेब मोठ्या लवाजमा आणि सैन्यासह दख्खनमध्ये आला. त्यामुळे नाईलाजाने स्वराज्याच्या संरक्षणासाठी संभाजी महाराजांना ही गोव्यावरची मोहीम जी हातातोंडाशी आली होती, एक फटका फक्त जोराचा शेवटचा पाहिजे होता आणि पोर्तुगीज सत्ता समूळ नष्ट झाली असती. पण नाईलाज झाला कारण पाठीशी तिकडे मुघल आले होते स्वराज्यावर आणि म्हणून संभाजीराजांना माघार घ्यावी लागली, परत फिरावं लागलं. हातात तोंडाशी आलेला पोर्तुगीजांवरचा निर्णायक विजय सोडून आणि त्यामुळे कुठेतरी परकीय सत्तेच्या साम्राज्याच्या सुरुवातीच्या पावलावरच जी एक खीळ संभाजी महाराज बसवणार होते ती कुठेतरी ती वेळ चुकली. तो क्षण निसटला आणि पुढचा इतिहास आपल्याला माहिती आहे की असे परकीय ह्यांनी पुढे राजकीय त्यांचं वर्चस्व प्रस्थापित केलं. तर एकंदरीत या मुद्द्यामध्ये एकूण आपण 6 पॉईंट बघितले. सगळ्यात पहिला पॉईंट मी पुन्हा रिपीट करते आहे, संभाजी महाराजांच्या विरुद्ध मुघलांना मदत केली पोर्तुगीजांनी, म्हणून संभाजी महाराजांनी ठरवलं की त्यांना धडा शिकवायचा आणि त्यांच्या रेवदंडा बंदरावर त्यांनी हल्ला केला. त्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून पोर्तुगीजांनी मराठ्याच्या फोंड्या किल्ल्याला वेढा दिला. तो वेढा फोडून काढला आणि गोव्यावर हल्ला केला मराठ्यांनी. यामध्ये येसाजी कंक यांनी पराक्रमाची शर्थ केली. या हल्ल्यामध्ये पोर्तुगीजांचा गव्हर्नर जखमी झाला आणि तो माघारी पळाला. संभाजीराजांनी त्याचा पाठलाग केला की जेणेकरून संपूर्ण पोर्तुगीज सत्तेचा नायनाट व्हावा. परंतु त्याच वेळी इकडे स्वराज्यावर औरंगजेब खूप मोठ्या सैन्यासह चालून आला आणि म्हणून स्वराज्याच्या रक्षणासाठी हा हातात तोंडाशी आलेला विजय सोडून संभाजी राजांना स्वराज्याकडे परतावं लागलं. तर एकंदरीत संभाजी राजांचंही पोर्तुगीजांप्रती धोरण कोणतं होतं तर कुठेतरी त्यांना प्रतिकार करण्याचं, त्यांना हातपाय फैलावू न देण्याचं किंवा प्रदेशामध्ये त्यांचं वर्चस्व स्थापन होईल असं जर वाटत असेल तर त्याला विरोध करण्याचं एकंदरीत संभाजी महाराजांचं सुद्धा धोरण होतं. या पुढचा भाग आहे छत्रपती शाहूंच्या काळातला. औरंगजेबाचं जे काही आक्रमण स्वराज्यावर झालं होतं तो अंदाजित काळ 1684च्या आसपासचा. म्हणजे बघा इथे ही जी आपण म्हणतो हे रेवदंडा बंदरावर हल्ला, फोंड्याचा वेढा, हे सगळं 1682-83 मध्ये झालं आणि गोव्यावर हल्ला होईपर्यंत 84 साल उजाडलं, 1684. आणि त्याच वेळी औरंगजेब हा दख्खनेकडे उतरला होता. आता पुढचं आहे छत्रपती शाहूंच्या काळामध्ये सुद्धा कसं धोरण होतं पोर्तुगीजांबाबत आपलं मराठ्यांचं. इथे एक भूमिका एक लक्षात घ्या. इथे आपण मराठे आपलं चॅप्टरचं नावच वसाहतवाद आणि मराठे. तर मराठे हे व्यापक अर्थाने आपल्याला घ्यायचं आहे. मराठे म्हणजे जे मराठे या महाराष्ट्राच्या भूमीत ज्यांचं जन्म झाला, जी यांची जन्मभूमी, कर्मभूमी, देवभूमी आहे
ते मराठे. इथे जात म्हणून उल्लेख नाही आहे, तर त्या भागातल्या रहिवाशांना, महाराष्ट्रातल्या रहिवाशांना, मराठी भागात मराठी बोलणाऱ्या रहिवाशांना मराठी म्हटलं गेलं आहे. अशा व्यापक अर्थाने आपल्याला इथे मराठे या शब्दाचा अर्थ घ्यायचा आहे. तर आता छत्रपती शाहू. छत्रपती शाहूंची 1707 मध्ये शाह आलमनी मुक्तता केली मराठ्यांमध्ये यादवी माजावी म्हणून. कारण तेव्हा महाराणी ताराबाई मराठ्यांच्या स्वराज्याच्या गादीवर होत्या आणि म्हणजे पुत्राच्या नावाने त्या कारभार चालवत होत्या, अल्पवयीन शिवाजीच्या नावाने. आणि दुही माजावी यांच्यामध्ये म्हणून शाहूंची सुटका केली गेली. पुढे ताराबाई आणि शाहूंमध्ये युद्ध झालं, खेडची लढाई झाली आणि स्वराज्याचे 2 भाग झाले, सातारा गादी, कोल्हापूर गादी. तर सातारा गादी ही शाहू महाराजांची. तर शाहू महाराजांच्या काळातही पोर्तुगीजांशी संबंध मराठ्यांचे संघर्षाचेच होते. कारण पहिलं, मुघलांचा दक्षिणेतील प्रमुख प्रतिनिधी हुसेन अली सय्यद याच्याशी झालेल्या कराराने, जो करार झाला होता 1713 मध्ये. आणि या सय्यद अलीनी, हुसेन अली सय्यदनी मराठ्यांना कल्याण भिवंडीचा ताबा पण दिला होता आणि तसेच या भागातल्या चौथाई वसूल करण्याचा अधिकार दिला होता. आणि हा भाग पोर्तुगीजांच्या कुठेतरी वर्चस्वाखाली होता. तर मराठ्यांनी या भागातली चौथाईची मागणी पोर्तुगीजांकडे केली. म्हणजे पुन्हा लक्षात घ्या की शाहूच्या काळात 1713 मध्ये मुघल बादशहाचा दक्षिणेतला जो काही प्रतिनिधी होता हुसेन अली सय्यद याने मराठ्यांना कल्याण भिवंडीचा ताबा दिला आणि त्यातल्या चौथाई वसूल करण्याचा अधिकार दिला. आणि म्हणून मराठ्यांनी पोर्तुगीजांकडे चौथाईची मागणी केली. पण वसईच्या गव्हर्नरने ती फेटाळली, पोर्तुगीजांनी फेटाळली. आणि मराठी आता आपल्यावर हल्ला करतील म्हणून वसई, अशेरी, तारापूर, केळवे, माहीम, दमण आणि रेवदंडा येथे त्यांनी लष्करी चौक्या उभारून ते सुसज्ज राहिले. यावर संकल्पना चित्र तयार होऊ शकतं पोर्तुगीजांच्या, शाहू महाराजांच्या काळातील लष्करी चौक्या. मग हे जेव्हा मराठ्यांना कळलं की हे चौथाई तर देतच नाही आहेत, वरून आपल्या विरोधात युद्धाची तयारी केली आहे आणि त्याच वेळी हे पोर्तुगीज त्यांच्या प्रदेशातील लोकांवर धार्मिक अत्याचार करत होते. त्यांना त्यांच्या, आपण मागच्या प्रकरणात बघितलं आहे, त्यांच्या धर्मानुसार वागायचं नाही, सण उत्सव साजरे करू द्यायचे नाही, मंदिरं बांधू द्यायचे नाही आणि पुन्हा त्यांचं जबरदस्तीने धर्मांतरण करायचं, त्यांना बाटवायचं, अशा प्रकारचे यांचे अत्याचार चालू होते. आणि ह्या सर्व प्रकरणामुळे किंवा ह्या सर्व घटनांमुळे शाहूंनी पहिले बाजीराव, त्यांचे पेशवे यांचे धाकटे बंधू चिमाजी आप्पा यांना या वसईच्या पोर्तुगीजांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवलं. आणि चिमाजी आप्पांनी मार्च 1737 मध्ये पहिल्याच मोहिमेत किंवा धडकेमध्ये साष्टी बेट जिंकून घेतलं. त्यानंतर मुद्दा आहे आणि इकडे दुसऱ्या आघाडीवर दोन्ही बाजूंनी हल्ला झाला. इकडे चिमाजी आप्पांनी साष्टी बेट जिंकला आणि तिकडे शंकराजी पंत फडके यांनी वसई बेटावर प्रवेश मिळवला. आणि वसई किल्ला जिंकायच्यासाठी त्यांनी, या दोघांनी मिळून वसई किल्ल्याला वेढा घातला. पण त्यावेळी मराठ्यांकडे आरमाराची शक्ती मराठ्यांची कमी झालेली होती, किंवा असं म्हणू आपण की पोर्तुगीजांनी एवढं प्रबळ आरमार मराठ्यांकडे नव्हतं. आणि वसईचा किल्ला जिंकणं तर महत्त्वाचं होतं, कारण तो किल्ला जिंकला तरच आजूबाजूच्या प्रदेशावर वर्चस्व स्थापून राहिलं असतं आणि संरक्षणही झालं असतं. कसं आहे, नुसतं प्रदेश जिंकून होत नसतं, तर तो प्रदेश जिंकल्यावर त्याची योग्य व्यवस्था लावणं भाग असतं. नाही तर तुमची पाठ फिरताच शत्रू पुन्हा तो प्रदेश घेतो. म्हणून वसईच्या किल्ल्याला महत्त्व होतं की तो जिंकायचा होता, जेणेकरून आजूबाजूच्या प्रदेशावर वर्चस्वही राहील आणि त्याच्या मार्फत संरक्षणही केलं जाईल. आणि म्हणून मराठ्यांनी, जरी आरमाराच्या तुलनेत ते पोर्तुगीजांपेक्षा कमी होते थोडेफार, तरीही नेटाने हा वेढा चालवला. आणि 2 वर्षांनंतर नेटाने शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर त्यांनी
1739ला हा किल्ला जिंकला आणि अखेर पोर्तुगीजांना नमवलं. तर एकंदरीत आपण छत्रपती शाहू महाराज आणि पोर्तुगीज या काळामध्ये कसे संबंध होते, पोर्तुगीजांनी मराठ्यांना कसा विरोध केला आणि मराठ्यांनी त्याचं प्रत्युत्तर कसं दिलं, शाहू महाराजांच्याच आज्ञेने त्यांचे पेशवे पहिले बाजीरावांचे धाकटे बंधू चिमाजी आप्पांनी वसईचा किल्ला जिंकला 1739मध्ये आणि पोर्तुगीजांना कुठेतरी नमवलं गेलं, मराठ्यांचा धाक बसला आणि त्यानंतर पोर्तुगीजांचा इंग्रजांशी पण जो काही संघर्ष झाला त्यामुळे पोर्तुगीजांचा साम्राज्य विस्तार भारतामध्ये कुठेतरी एक पाऊल मागे आलं आणि ते गोवा आणि काही बेटांपुरतंच त्यांचं भारतातलं साम्राज्य सीमित झालं असं आपल्याला म्हणता येईल. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डच आणि मराठे आणि फ्रेंच आणि मराठे हा भाग अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी जर माझा हा व्हिडिओ, माझं हे विश्लेषण तुम्हाला अभ्यासपूर्ण वाटत असल्यास माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तसेच तुमच्या काही सूचना असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये त्या नक्की कळवा आणि या चॅप्टरच्या अनुषंगाने वाचन चालू ठेवा. पुढचा भाग वाचा जेणेकरून पुढच्या व्हिडिओद्वारे अभ्यास करत असताना तुम्हाला ते समजण्यास सोपे जाईल. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.